आणि असं वाटतं हे आपलं खरंच हक्काचं स्थान आहे. आणि मला आनंद आहे की सतीशजींनी मला या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कारभारात लक्ष देण्यासाठी आणलं 2016 मध्ये. आणि मला खरंच त्याचा आनंद आहे. आजपर्यंत आपल्याला जो अनुभव आहे एक कलाकार म्हणून, महिला कलाकारांसाठी काय पाहिजे, काय लागतं, एक बाईच विचार करू शकते ना या गोष्टीचा. किंवा एकंदर कलाकारांसाठी काय हवं असतं, मुख्य म्हणजे सभासदांचं कल्याण हे जास्त महत्वाचं आहे. मोठमोठ्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी अनेक परमिशन्स लागतात, सरकार दरबारी आपल्याला राजाश्रय लागतो, कारण त्या सगळ्या लांबच्या गोष्टी आहेत, म्हणजे त्या उद्या होणाऱ्या नाहीयेत. पण मुख्य गोष्ट काय आहे ते म्हणजे आपल्या आपलं जे मंडळ आहे महामंडळ त्याचा निधी गोळा झाला पाहिजे. आणि जो इतक्या वर्षानंतर गोळा झाला होता, जसे आपल्या ऑफिसेसचा विषय आहे. आता इतक्या ऑफिसेसची गरज काय होती? जर आपल्याकडे 100 करोड असते तर हरकत नाही, आपल्याकडे बरेच पडलेले आहेत, त्यामुळे त्यातले 10 करोड खर्च झाले तर काही हरकत नाही बुवा. पण जर मुळातच आपल्याकडे 15 करोड आहेत किंवा 10 करोड आहेत तर त्यातनं प्रॉपर्टी घ्यायची, मग राहिलं काय शिल्लक सभासदांच्या कल्याणासाठी? आणि जे आपले वृद्ध कलाकार आहेत किंवा जे निवृत्त झालेले कलाकार आहेत, पण जे लायक आहेत, जे मेरिट वर आहेत, ज्यांच्या घरी समजा त्यांची मुलं त्यांना व्यवस्थित बघतात किंवा त्यांची पुढची पिढी त्यांना काही पैशांचा प्रॉब्लेम नाहीये, हे पात्र नाहीये, पण ज्यांना काहीच सपोर्ट नाहीये आणि ज्यांना खरोखर त्याची गरज आहे, विशेषतः आरोग्य आणि 2 वेळचं जेवण हे प्रत्येक कलाकाराला किंवा माणसाला मिळालंच पाहिजे, नाही का? हे जास्त महत्वाचं आहे. आणि ह्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या आधी आपण पुऱ्या केल्या पाहिजेत सभासदांच्या. त्यामुळे निधी गोळा करणं, कधी कधी कोणतरी मोठ्या मनाने दान करतं, जसं अलका कुबल यांनी जवळजवळ 9 लाख रुपये स्वतःचे दान केले आपले 10 वर्षांपूर्वी का 8 वर्षांपूर्वी. आत्ताच कालच आम्हाला कळालं की जे स्वर्गीय सूर्यकांत पांढरे आहेत त्यांच्या मिसेसनी त्यांच्या ट्रस्टमधून 3 लाख रुपये दान केले जवळजवळ 10 महिन्यांपूर्वी. तर असे काही दयाळू लोक दान करतात, त्याच्यामुळे सुद्धा निधी गोळा होतो. पण मूळ निधी आपला कशावर भिस्त असते तर कलाकारांची जी आपण त्याच्याकडनं फी आकारतो. आणि इतक्या वर्षांपासून म्हणजे 66 सालांपासून चित्रपती व्ही शांताराम यांनी ह्या दूरदृष्टीने ही जी न्यासाची स्थापना केली, ती का केली तर एक व्यासपीठ असावं कलाकारांसाठी, आपली कैफियत मांडण्यासाठी, आपलं हक्काचं. तर तिथे आपण सगळ्यांनी भांडायचं का त्यांच्यासाठी काम करायचं? आता कुणीतरी मुद्दा मांडला की अध्यक्षांनी पूर्ण वेळ काम केलं पाहिजे किंवा कुणीही पूर्ण वेळ कुणाला देता येईल इकडे? खरं सांगा, 24 तास कुणाला देता येतील का? किंवा 12 तास देता येतील? आपण आपला कारभार सांभाळून ऑनररी हे काम करतो, बरोबर? याच्यासाठी कुणाला पगार दिला जात नाही. पण कुणाचं काम इथे थांबलं नाही पाहिजे. जर अध्यक्ष नसतील तर उपाध्यक्ष आहे किंवा प्रमुख कार्यवाह आहे, तर ह्यांनी म्हणजे कुणाचंही काम न थांबता हे कार्य चालत राहिलं पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे, सगळे कलाकार तंत्रज्ञ समजतात की प्रत्येक जण इथे आपलं व्यवसाय सांभाळून हे काम करतो.